नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय एम पी स्टडी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष तुमचं मनापासून स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, येणाऱ्या फेब्रुवारी मार्चमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांची 10वी आणि 12वी यांच्या एक्झाम्स सुरू आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि होणार आहेत. मग त्याच्या अनुषंगाने आपण काय करतोय, आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक टेस्ट सिरीज सुरू करतोय. त्या टेस्ट सिरीजचं नाव आहे रिव्हिजन बॅच. ओके, तर बघा, या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवर जे 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे जे विषय आहेत ह्यांची रिव्हिजन बॅच सुरू करतोय. म्हणजे प्रत्येक टॉपिकवर आपण जे जे प्रश्न परीक्षेला येतील त्या अनुषंगाने आपण काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. मग त्या अनुषंगाने बघा, इयत्ता 10वीचा जो पहिला चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कोणता आहे तर क्षेत्रभेट. तो कोणता टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो? क्षेत्रभेट. ओके, आता क्षेत्रभेट म्हणजे काय, तुम्हाला व्याख्या माहीत पाहिजे की क्षेत्रभेट म्हणजे काय. विशिष्ट हेतुपूर्वक एखाद्या ठिकाणाला आपण दिलेली भेट म्हणजे काय, क्षेत्रभेट होय. मग क्षेत्रभेट ऐतिहासिक स्थळं असतील, बरोबर, पर्यटन स्थळं असतील, गड किल्ले असतील, त्याचबरोबर शेतीपूर्वक जे फळबागा मोठमोठे जे प्रदर्शन असते ते ठिकाण असेल, अशा ठिकाणी काहीतरी हेतू आपण घेऊन जातो आणि त्या हेतूच्या अनुषंगाने उत्तर मिळवण्यासाठी आपण नोंदणी करतो. अशा ठिकाणाला दिलेली भेट म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेट. ओके, तर बघा आता मग जे जे महत्त्वाचं आहे परीक्षा दृष्टिकोनातून तेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला घेणार आहे. बघा, बघा काय आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रभेटीचा मार्ग. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय दिसतोय तर क्षेत्रभेटीचा हा मार्ग दिसतोय. हा जो दिसतोय काय आहे तो विद्यार्थी मित्रांनो मार्ग आहे. मार्ग म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही काय करत असता विद्यार्थी मित्रांनो, जात असता. क्षेत्रभेट करत असताना काय हवेतून जाणार आहे का तुम्ही? अजिबात नाही. समजा पंढरपूरवरून तुम्हाला अकलूज जायचं आहे. आता मी पंढरपूरचं का उदाहरण घेतलं तर पंढरपूरच्या ठिकाणाहून मी क्षेत्रभेट माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलेलो आहे. मग त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो काय आहे, की वाटेने जाताना अनेक काय आहे तर गावे असतात मोठमोठी किंवा तालुकेसुद्धा असतील. लाँग जर तुमचा डिस्टन्स असेल क्षेत्रभेटीचा, तर त्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळंसुद्धा त्या ठिकाणी असतात. मग त्या ठिकाणी तुम्ही मॅप तयार करायचा म्हणजेच नकाशा तयार करायचा. इथं डेमो म्हणून दिला आहे तुम्हाला बघा. काय आहे? क्षेत्रभेटीचा मार्ग कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा इथं नळदुर्ग ते अलिबाग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नळदुर्ग ते अलिबाग. आता बघा पहिल्यांदा नळदुर्ग इथं आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर? नळदुर्ग तिथं आहे. तिथून हे विद्यार्थी कुठं निघालेले आहेत तर सोलापूरला आलेले आहेत. काय आहे? सोलापूरला. बघा बरं का, त्यांनी काय केलंय तर रेषाद्वारे रेषीय नकाशा इथं या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा या ठिकाणी सोलापूरला आलेले आहेत. सोलापूरनं कुठं आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? इंदापूरला आलेले आहेत. इंदापुरात त्यांनी काय बघितलेलं आहे बघा, उजनी जलाशय. उजनी जलाशय त्यांनी काय बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? जलाशय बघितलेलं आहे. भौगोलिकदृष्ट्या हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग त्याच्या नंतर हे कुठे गेले आहेत तर उरुळी कांचन. प्रवास करत असताना हे उरुळी कांचन या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर हडपसरला आलेले आहेत, पुण्याला आलेले आहेत. सिंहगड यांनी बघितलेलं आहे त्याच्या ठिकाणी बघा. सिंहगड सुद्धा गडकिल्ले आहे. खूप महत्त्वाचे आहेत. मी मगाशीच म्हटलं की ऐतिहासिक जे ठिकाणं आहेत ते सुद्धा आपल्या क्षेत्रभेटीमध्ये येतात. त्याच्यानंतर काय आहे बघा, हे कुठे गेले आहे तर लोणावळा. थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? लोणावळा. त्याच्यानंतर काय आहे पुढं? लोणावळ्यानंतर अलिबाग. त्यांचा काय आहे तर मूळ जो हेतू आहे तो कोणत्या ठिकाणी आहे? अलिबाग. अलिबागला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांची क्षेत्रभेट पूर्ण होणार आहे. म्हणजेच हा काय काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? त्यांनी काढलेला नकाशा आहे. तुम्ही सुद्धा तसंच करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेला जर तुम्हाला विचारला, 2 मार्काला तुम्हाला विचारलं जातं, की तुम्ही शाळेत राबवलेल्या काय करा, क्षेत्रभेटीचा नकाशाद्वारे तुम्ही सादरीकरण करा. मग तुम्ही काय करायचं, एका ठिकाणी नकाशा काढायचा किंवा एक ठिकाणी आपण ज्या हा जो नकाशा दिले का त्याच पद्धतीने तुम्ही नकाशा काढू शकता. कळतंय? हा तुम्हाला काय दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? डेमो नकाशा दिलेला आहे. बघा पुढे मग काय आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी? बघा आता या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हे जे आहे हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, हे काय आहे तर क्षेत्रभेटीचं साहित्य आहे. काय आहे? क्षेत्रभेटीचं साहित्य. तुम्हाला परीक्षेला 100% विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक टॉपिकवर बोर्डाच्या एक्झामला 5 ते 6 मार्क
हे विचारलेले असतात किंवा 5 ते 6 मार्काला एक टॉपिक विचारलेलाच असतो. तर बघा इथं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं काय आहे पाण्याची बॉटल आहे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे पाण्याची बॉटल आहे इथं. त्याच्यानंतर ही काय आहे, ही काय आहे विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतात की नोंद वही आहे, नोंद पेन दाखवलेला आहे आणि इथं काय आहे फर्स्ट एड बॉक्स. म्हणजे मुलं एवढी खोडकर असतात ना विद्यार्थी मित्रांनो, चालता बोलता खेळता त्यांना ठेस लागते, ठेस लागल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर लगेच तिथं उपलब्ध नसतो, त्याच्यासाठी फर्स्ट एड बॉक्स सोबत घेऊन जातात. त्याच्यानंतर काय आहे, हे दिशादर्शक यंत्र आहे, म्हणजे कोणत्या दिशेने तुम्ही चालला हे दाखवण्यासाठी ते आहे. त्याच्यानंतर ऊन लागू नये म्हणून तुम्हाला कॅप आहे. त्याच्यानंतर कॅमेरा, म्हणजे तिथं गेल्यानंतर काही दृश्य असे असतात की त्यांचा फोटो काढावा लागतो किंवा ठिकाणं फोटो काढण्यासाठी दुर्बीण, म्हणजे गड किल्ल्यावर एखाद्या गेला तर दूरवरून तुम्हाला एखादी गोष्ट बघायची आहे, ती तुम्ही या दुर्बीणमधून पाहू शकता. त्याच्यानंतर काय आहे, ही एक बॅग आहे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे बॅग. या बॅगेमध्ये तुमचं सगळं साहित्य, हे टोपी, कॅमेरा, बॉटल, दुर्बीण हे सगळं त्या ठिकाणी बसू शकतं विद्यार्थी मित्रांनो. कळतंय? म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की क्षेत्रभेटीला जाताना आपलं हे शैक्षणिक साधन आहे. कोणकोणतं शैक्षणिक साधन आहे? टोपी, नोंदवही, फर्स्ट एड बॉक्स, त्याचसोबत काय पाण्याची बॉटल, दुर्बीण, त्याच्यानंतर बॅग आहे, कॅमेरा आहे. हे काय आहेत तर तुमच्या क्षेत्रभेटीचे साहित्य आहेत विद्यार्थी मित्रांनो. रनिंग नोट्स तुम्ही काढत चला. परीक्षा दृष्टिकोनातून 2 मार्काला हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. ओके, समजलं? चला पुढे मग बघूयात आता. बघा आता विद्यार्थी मित्रांनो काय आहे इथं. आता बघा नळदुर्ग हे विद्यार्थी मित्रांनो काय तर क्षेत्रभेटीला गेल्यानंतर हे काय आहे धबधब्याच्या ठिकाणी ह्यांनी पाहिलेला हा काय आहे तर नजारा आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणता आहे? नळदुर्ग येथील नरमादी धबधबा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेची क्षेत्रभेट घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकता. काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो? जाऊ शकता. तर बघा आता पुढे काय आहे विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे तर नमुना तुमच्या समोर एक प्रात्यक्षिक त्यांनी मांडलेलं आहे की तुम्ही क्षेत्रभेटला गेल्यानंतर काय काय पाहू शकता, कसं कसं पाहू शकता. ओके, तर चला तर मग आता खऱ्या अर्थानं आपण स्वाध्याय पाहूयात. स्वाध्यायामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत, कसे आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात विद्यार्थी मित्रांनो. रनिंग नोट्स काढत चला विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाच्या या रनिंग नोट्स आहेत. 15 ते 20 मिनिटामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला एक चॅप्टर संपतोय. मी तुम्हाला सांगितलं फास्ट ट्रॅक बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो ही आपली. बघा पहिला प्रश्न कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. आता अहवाल तयार करत असताना विद्यार्थी मित्रांनो पहिला 5 ते 6 पॉईंटमध्ये तुमचा अहवाल विद्यार्थी मित्रांनो काय होतो तर तयार होतो. मग त्याच्यामध्ये पहिला जो पेज असेल किंवा पहिलं पान असेल तर तुमचं कसं असलं पाहिजे ते तुमच्या शाळेचं नाव, तुमचं नाव त्याच्यावरती असलं पाहिजे. दुसरं पेज कशाचं असलं पाहिजे की क्षेत्रभेट, भौगोलिक शैक्षणिक क्षेत्रभेट 2025-26 किंवा 24-25 याचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे तर क्षेत्रभेटीचा ठिकाण किंवा क्षेत्रभेटीचं ठिकाण तुम्ही निश्चित केलेलं त्याचं पान असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय असलं पाहिजे तुमची अनुक्रमणिका असली पाहिजे. अनुक्रमणिका असली पाहिजे. मग अनुक्रमणिकेत पहिला जो भाग आहे, पहिलं नाव कोणतं येतं विद्यार्थी मित्रांनो तर प्रस्तावना येतं. काय येतं? प्रस्तावना. काय येतं तर प्रस्तावना. मग या प्रस्तावनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता तर तुम्ही ओव्हरऑल काय काय त्याच्यामध्ये पाहिलं, काय काय केलं हे सगळं त्या ठिकाणी लिहू शकता. मग त्या दुसऱ्या ठिकाणी काय आहे तर मग प्रश्नावली विद्यार्थी मित्रांनो. तिथं गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रभेटीचा गाभा म्हणून ज्या गोष्टीला ओळखलं जातं ती गोष्ट म्हणजे कोणती विद्यार्थी मित्रांनो? प्रश्नावली. ओके, त्याच्यानंतर काय आहे तर क्षेत्रभेटीला जाण्याचा मार्ग, म्हणजे ज्या मार्गाने जाणार आहात प्रस्तावनेनंतर तुमचा मार्ग असला पाहिजे. मार्गाचा नकाशा जो आपण आता अगोदर पाहिला तो मार्ग त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे तर भौगोलिक सहल
भौगोलिक शैक्षणिक क्षेत्रभेट असे स्पष्टीकरण हा तुमचा मुद्दा असला पाहिजे आणि त्या मुद्द्यावर तुम्ही काय केलं पाहिजे, काय काय पाहिलं, काय काय नाही, हे त्या ठिकाणी तुम्ही तिथं लिहिलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. रनिंग नोट्स लिहित चला विद्यार्थी मित्रांनो. ओके. आता त्याच्यानंतर काय आहे, भौगोलिक स्पष्टीकरणानंतर तिथं गेल्यानंतर तुम्ही पाहिलेला एखादं ठिकाण, उदाहरणार्थ काय, तुम्ही कुठे गेला, महाबळेश्वरला गेला. मग महाबळेश्वरला जर तुम्ही टेबल लँडला गेला तर तिथं ते ठिकाण लिहायचं आणि त्या ठिकाणाखाली त्या ठिकाणाची फुलांची नावं, फुलांचा इतिहास काय, हे त्या ठिकाणी समजा 5 ते 6 ठिकाणांना तुम्ही भेट दिली तर 5 ते 6 पाने करा आणि प्रत्येकाचं 7 ते 8 ओळी त्याची माहिती लिहा विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वात शेवटी 3 मुद्द्यावर तुम्ही काय करायचा, भर द्यायचा. अभिप्राय असेल, त्याच्यानंतर काय असेल, निष्कर्ष असतील आणि समारोप. अभिप्राय, त्याच्यानंतर काय आहे, अभिप्राय झाल्यानंतर निष्कर्ष म्हणजे तुम्ही यातून काय शिकला विद्यार्थी मित्रांनो, आणि शेवटी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर समारोप. समारोप करताना तुम्ही एकंदरीत काय काय शिकला, याच्यातून तुम्हाला मदत कोणाकोणाची लागली, तुमचे जे भूगोलाचे विषयाचे शिक्षक आहेत त्यांची सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आभार व्यक्त करू शकता त्या समारोपामध्ये. कळतंय? या 5 ते 6 मुद्द्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, अहवाल लेखन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, रनिंग नोट्स काढत चला. ज्या ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. तुम्हाला नोट्स माझ्याकडून फ्री उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त चार्जेस कशाचे द्यायचे, मी तुम्हाला PDF देण्याऐवजी पोस्टाने तुम्हाला काय करणार विद्यार्थी मित्रांनो, त्या नोट्स पाठवणार आहे. पोस्टल चार्जेस, आणि ज्यावेळेस मी प्रिंट झेरॉक्स मारायला जातो तिथं काहीतरी 1.5 पावणे 2 रुपयाला काहीतरी एक प्रिंट आहे, त्याची कॉस्ट तुम्हाला मला द्यायची आहे. मी नोट्स फ्रीज देणार आहे. नोट्सचे कोणतेही चार्जेस घेणार नाही. फक्त प्रिंटिंगवाल्याला जे पैसे द्यावे लागतात आणि कुरिअर चार्जेस हेच तुमच्याकडून मी घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर बघा, समजलं. रनिंग नोट्स काढत चला प्रत्येक प्रश्नाचे. खूप गांभीर्याने विद्यार्थी मित्रांनो मी हे तुम्हाला सांगतोय. आता दुसरा प्रश्न कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा काय आहे, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. कारखान्याचा भेट देण्याची प्रश्नावली कोणती असेल? पहिला प्रश्न काय असेल, तुमचा कारखाना किती वर्ष झालं सुरू आहे? किंवा असंही पहिला प्रश्न लिहू शकता की कारखान्यात कोणतं प्रोडक्ट बनवलं जातं, कोणता पदार्थ बनवला जातो, आपल्या कारखान्यात किती कामगार काम करतात, त्याचसोबत तुम्ही कामगारांची आरोग्याची काळजी कशी घेता, सांडपाण्याची सुविधा कशी करता, त्यासोबत स्वच्छतेची काळजी कशी घेता, त्याचबरोबर या प्रॉडक्टसोबत आपल्या कारखान्यामध्ये दुसरा कोणता प्रॉडक्ट किंवा पदार्थ तयार होतो का, आपल्या कारखान्याला कच्चा माल कुठून उपलब्ध करता, बरोबर. त्याचसोबत मासिक वेतन तुम्ही कामगारांना किती देता, असे भयंकर खूप प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयार होतात. तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रात्यक्षिक घेत असाल क्षेत्रभेटीचं किंवा काय म्हणतात क्षेत्रभेटीचं, त्यावेळेस एखादा पॅनल तयार करून कारखान्याचा सदस्य, चेअरमन, संचालक बॉडी मी माझ्या शाळेत राबवतो विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही सुद्धा राबवलं असेल तर तुम्हाला सिस्टीम समजेल. कळत आहे? हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून घ्या. प्रत्येक प्रश्नाला मी खूप छान पद्धतीने विश्लेषण करतोय. रनिंग नोट्स काढत चला म्हणजे समजेल. ही विश्लेषणात्मक सांगतोय, पण ज्यावेळेस तुम्हाला माझ्याकडून विद्यार्थी मित्रांनो नोट्स मिळतील त्यावेळेस त्याच्यामध्ये पूर्ण विश्लेषणात्मक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वाचायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडून न विसरता प्रत्येक घटकाच्या अगदी कमी मात्र तुम्हाला काय म्हणतात की नोट्स तुम्हाला माझ्याकडून मिळणार आहेत फ्रीमध्ये. फक्त चार्जेस प्रिंटिंगचे आणि जे काय कोरिअरचे जे चार्जेस आहेत तेच मी तुमच्याकडून घेणार आहे. जास्त काही नको रे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही चांगले मार्क मिळवा त्यातच माझं यश आहे. ओके. दुसरं काय आहे बघा, पुढचा प्रश्न कोणता आहे, कचऱ्याचे व्यवस्थापन, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल? बघा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कचऱ्याचं व्यवस्थापन कसं कराल? तर बघा तुम्ही मग त्या ठिकाणी काय सांगायचं की आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा करू. उदाहरणार्थ तुम्ही क्षेत्रभेटीला जात असताना कोणी केळी खायला घेतं, कोणी सफरचंद खायला घेतं. केळीच्या साली काय करत असतात विद्यार्थी मित्रांनो, पडत असतात. मग त्याच्यासाठी आपल्या गाडीमध्ये डस्टबिन आवश्यक आहे. मग ज्या ठिकाणी आम्ही क्षेत्रभेटीला जाऊ त्या ठिकाणी उघड्यावर थुंकणार नाही किंवा उघड्यावर शौचविधी करणार नाही. ओला कचरा, प्लॅस्टिक कचरा ज्या ठिकाणी लिहिलं आहे डस्टबिन आहे अशाच ठिकाणी आम्ही कचरा
टाकू, आम्ही टाकू, त्याचसोबत आम्ही दुसऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी कचरा करू नये असे मार्गदर्शन करू. अशा सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये मिळणार आहेत आणि हेच मी तुम्हाला फास्ट ट्रॅक आपल्या बॅचमधून शिकवतो विद्यार्थी मित्रांनो. रनिंग नोट्स करत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे काय होईल, सोपं जाईल. कळत आहे? पुढचा प्रश्न बघा. क्षेत्रभेटी दरम्यान तुम्ही कोणते साहित्य घ्याल? काय आहे विद्यार्थी मित्रांनो? क्षेत्रभेटी दरम्यान तुम्ही कोणते साहित्य घ्याल? साहित्याची यादी कोणकोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, आता साहित्याची यादी काय काय आहे विद्यार्थी मित्रांनो? नोट करून चला. साहित्याची यादी 1 नंबर नोट करून चला पटपट पटपट. साहित्याची यादी कोणती आहे? पहिला नोटबुक म्हणजे नोंदवही. पहिले कोणती? नोंदवही. दुसरा काय आहे? प्रश्नावली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी असे सहजच तुम्ही प्रश्न विचारणार आहे का? नाही. तुमचा हेतू काय असतो? तर आपल्याला ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणची आपल्याला माहिती मिळाली पाहिजे. नोंदवही पाहिजे ना, मग त्याच्यासाठी प्रश्नावली पाहिजे. नोंदवही, प्रश्नावली, प्रश्नावलीसोबत पेन्सिल असली पाहिजे, पाणी बॉटल असली पाहिजे. 3 झाले. प्रश्नावली, नोंदवही, पाणी बॉटल, कॅमेरा, फर्स्ट एड बॉक्स. त्याचसोबत काय आहे? फर्स्ट एड बॉक्स इथं दिले बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा हे काय आहे? तर क्षेत्रभेटीचं साहित्य आहे विद्यार्थी मित्रांनो. हे काय आहे? तर साहित्य आहे. नोंदवही, फर्स्ट एड बॉक्स, कॅमेरा, दुर्बीण, होकायंत्र म्हणजे दिशादर्शक असतं ते थोडक्यात, आणि कॅप, ऊन लागू नये म्हणून कॅप. ओके. आता इथं तुम्हाला कचरापेटी दाखवलेली नाही, पण तुम्ही कचरापेटी लिहू शकता त्या ठिकाणी. कळतंय? कचरापेटी का म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? तर तुम्ही कचरा होत असताना त्याच ठिकाणी कचरा टाकावा, म्हणजे जेणेकरून तुमची क्षेत्रभेट ही यशस्वी होईल आणि होणार विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलंच घर, आपलंच शहर, आपलंच तालुका, आपलंच ठिकाण म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. नाहीतर उगाच गेलाय एखाद्या ठिकाणी तिथली झाडांची पानं मोड, झाडावर नावं टाक, असले उद्योगधंदे करायचे नाहीत. नाहीतर तुमच्या वयातले विद्यार्थी खूप करतात विद्यार्थी मित्रांनो. असं काही करायचं नाही. कळतंय? कळलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मग आता क्षेत्रभेट, पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? क्षेत्रभेटीची आवश्यकता. आता क्षेत्रभेटीची विद्यार्थी मित्रांनो आवश्यकता काय असते रे? लक्षात घ्या, सहल, क्षेत्रभेट ह्या ज्या आहेत का, ह्या भूगोलाच्या अभ्यास पद्धती आहेत. हा काय टाइमपास नाही. हा टाइमपास नाही विद्यार्थी मित्रांनो. ॲज अ तुम्ही अभ्यास पद्धती म्हणून काय करता? क्षेत्रभेट काढत असता. त्याची गरज काय असते? तर तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या ठिकाणाला भेट देतात त्या त्या ठिकाणी प्रत्यक्षात एखादं प्रोडक्ट कसं तयार होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला तिथं घेऊन गेलेले असतात. ही अवस्था म्हणजे प्रत्यक्षात नॉलेज तुम्हाला मिळावं, त्याचसोबत त्याची प्रोसेस काय असते, कच्चा माल कुठून उपलब्ध होतो, हे या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षात जाणून घेता यावं, म्हणून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रभेटीला घेऊन शाळेतर्फे नेलं जातं. तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या नोट्समध्ये सविस्तर वाचायला मिळेल. 100% विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला फ्री नोट्स असतील. फक्त तुम्ही प्रिंटिंगचे आणि कुरिअरचे मला काय करायचे आहेत? चार्जेस द्यायचे. तुमच्या पत्त्यावर मी नोट्स पाठवणार आहे. तुमचा ॲड्रेस, त्याचबरोबर वडिलांचा मोबाईल नंबर तुम्ही वापरत असाल तर तुमचा नंबर आणि पिनकोड तुमचा हा मला SMS करायचा आहे माझ्या WhatsApp नंबरला. तुम्हाला पूर्ण काय केलं जाईल तर या नोट्स तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. ओके. समजलं विद्यार्थी मित्रांनो? जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो 15 ते 20 मिनिटात आपला एक चॅप्टर क्षेत्रभेटीचा संपलेला आहे. समजलं? आशा करतो की तुम्हाला 100% समजला असेल. कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नोट्स वाचा तेवढ्या विद्यार्थी मित्रांनो. फास्ट ट्रॅक ही आपली बॅच आहे. चला थांबूया तिथं. भेटूयात आपण मग पुढच्या घटकामध्ये नेक्स्ट तासाला. ओके. गुड बाय.